तुम्ही 8 तास करू नका, तुम्ही विषय सोडून द्या. जरी तुमच्या वावरातून तो पानंद रस्ता जात असला आणि बरं आज नाही गेला राव, 100 पिढ्या गेल्यात मागच्या त्या पानंद रस्त्याने जात्यात. अहो आम्हाला खूप मळा आहे, आम्हाला खूप जमीन आहे, म्हणून ते पानंद रस्ता आमच्याच वावरातून घालायचा का? ते वड्याच्या कडेने जाऊ द्या, आम्ही तो पानंद रस्ता बंद करीत देत. तुम्ही तिकडं काही करा, कुठं सरकारला सांगा नाही तर आमदाराला सांगा. चेअरमन मला एक गोष्ट सांगा, पानंद रस्ता वड्याच्या कड्याने घातला, उद्या जर वड्याला पाणी वाढलं तर लोकांनी जायचं कुठून? म्हणजे गाव तुम्ही तो पानंद रस्ता तुम्ही बंद करताना तिथं ऊस बीस लावताना लगेच तुम्ही साधेत का काय? तुम्ही गावचा प्रश्न आहे, तुम्ही पूल टाका तिथं, हायवे करा वरून, आम्हाला काही घेणं देणं नाही. तिथून मी जाऊ देणार नाही. आणि त्या ग्रामपंचायतने काय लावलंय सरपंच, आमचं अतिक्रमण. तुम्हाला एक सांगू का, हा. तिथून पानंद रस्ता मी केलेला नाहीये, मागच्या 100 पिढ्यांनी केलेला आहे तो रस्ता. त्याची नकाशात नोंद सुद्धा आहे पानंद रस्ता म्हणून. तुम्ही तो पानंद रस्ता बंद करू शकत नाही. तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. चेअरमन आणि परिणाम अजिबात आम्ही कशाला घाबरत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही तिथून रस्ता नाही होऊ देणार. उद्याच ग्रामसभा बोलून त्याचा फडशा पाडणार मी. ग्रामसभा बोलवा नाही तर अख्खा मोर्चा बोलवा, आपण घाबरत नसतो. तुम्ही ग्रामसभेत मी बोलणार तिथे. उद्या सकाळी 10 वाजता ग्रामसभा तुमच्या पानंद रस्त्यावर. हा हो द्या. हा, ग्रामसभेत आम्ही छाती ठोकपणे सांगू, तिथून आम्ही कोणालाच जाऊ देणार नाही. आणि कुणी बोलू द्या, निबार त्याची टंगडी तोडू आम्ही. बघू ना आता जेव्हा 1000 लोक येते ना ग्रामसभेला हा, तेव्हा बघू, तुम्हाला बघू. कळन. चेअरमन अख्ख्या गावाला घाबरतो का काय? चेअरमन गुंडाळून ठेवी ना अख्ख्या गावाचं. दिसन तुम्हाला हा. असं एक एक येईल ना बोलायला, मग कळन तुम्हाला. बघू उद्या हा, कोण बघू, माझ्या पुढे बघू, बोलतोय बघू. ते. या फक्त हो. ग्रामसभेला हा, या तुम्ही. येतो ग्रामसभेला. आत्ताच गंठ्याला सांगून सगळी ग्रामसभा बोलायचं सांगतो. ठीक आहे सांगा. दिसन चेअरमन, हा या सरपंचांनी तुमच्या विरोधात हा. उद्या ग्रामसभा बोलवली. हा ना, मला लय म्हणत होती तिथं, मी उद्या ग्रामसभाच बोलवतो, असंच करतो तसंच करतो. ते बी अख्खं तुमच्या गाव- सगळ्या विरोधात आहे, अख्खेच्या अख्खे. अख्खं गाव असं चवताळलंय, हा अरे का? तुमच्या विरोधात आहे. आता ह्यो त्यांचा माणूस इथं बसलाय म्हणून, नाहीतर सरपंचाला आहे ना, सरपंचाला तुम्ही जर सांगितलं ना चेअरमन, हॉकी बॉल, बेसबॉल, बॅट बॉल सगळे दांडके बाहेर काढे ना पार्टी मी, तुम्ही फक्त एकदा हा म्हणायचा. तुमच्या अंगाला बी हात लागता का म्हणे चेअरमन. गावातल्या कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. तुमच्या समोर पण डोळे ना वर करून कोणी बघितलं ना भाऊ, डोळे ना डोळे काढून गोट्या घे ना पाटील. तुम्हाला सांगतो चेअरमन, तुम्ही ना फक्त उद्या सुट्टी देऊ ना कोणाला. बरं, बरं. कमले, थंड जरा घे धीर घे. थंड घे. हे एवढी वेळ आता नाही, पुढे तशी वेळ आली तर तुला सांगू. हा. हा. आता उद्याच्या ग्रामसभेचं काय करायचं हे माझ्या आता डोळ्यासमोर आहे. काट्यानी काटा काढायचा असतो. जरा चेअरमनचा ऐकतो. वाळू, हा. उद्या काही झालं हा. तरी लोक ग्रामसभेला नाही यायला पाहिजे. काय होईल, येतील का काय? आता अख्खं गाव खवळलेलं आहे, कम नाही यायचे ग्रामसभेला. अख्ख्या गल्ल्या दौंडी दिलेली सरपंचानी. हा का? उद्या ग्रामसभा आयोजित केलेली. म्हणले चेअरमननी त्या काय पांदन रस्ता केलाय म्हणले तिथं नदीच्या कडाला. आपल्या वावरातून गेला ती आडीलाय मी. हा. बरं, मला काय म्हणायचं, एक काम करतो आणि कमलेश, उद्या सगळ्या गावाला सांगायचं म्हणजे आजच, हा. की उद्या सकाळी चेअरमनच्या इथं बोकडाचं जेवण आहे, कुठं मळ्यात. मळ्यात. हा. 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 हा, एक खशी बोकड आणलंय म्हणा, एक मोठं. हा. आणि मी सांगत होती श्यामला सोय? बघायला. हा? सोय सगळी केलेली वल्ल सोय बी, सुक्क हा दोन्ही. सगळं पार म्हणजे ज्याचा त्याचा जो तो ब्रँड सगळे उद्या खरडून गाव मला मळ्यात पाहिजे. एक बी कुत्र सकट सरपंचाच्या म्हणजे ग्रामसभेला नाही गेलं पाहिजे. सरपंचांनी जशी ग्रामसभेची दौंडी दिली ना, तशी तुम्ही तशी आपली आम्ही इकडं, दौंडी हा, दिली. हा. आणि सगळी सोय म्हणायचं, पिऊन खाऊन सगळे. 2 दिवस झोपून राहिले तरी चालन तिथे. अरे लोकांना, किती खायची लोक. अरे लोकांना जरी मटण आणि दारू असले लोक काय आला त्या ग्रामसभेला ग्रामसभेला जाते. जाते. सरपंच स्वतःला लय असं समजते मी खायला भारी ग्रामसभा आयडिया काढली ना तुम्ही. अजिबात ग्रामसभे लोक येत नसते. तुम्ही सुट्टा बरोबर पहिले ते काम करा. लगेच कामाला लागत होता मी. हो लगेच माउथ निघा. टू माउथ पब्लिसिटी. हा, हा, चलो. लगेच. सरपंच कार्यगंठन उद्या ग्रामसभेला कुत्र बी येत नाही. शुभ शुभ बोल ना. यायला आम्ही एवढी फिल्डिंग लावली, एवढं सगळ्या लोकांच्याच भल्यासाठी चाललंय. माय काय घरच्यासाठी नाही लावली मी ती ग्रामसभा. अहो, अख्ख्या गावात जाऊन सगळ्यांना बोंबलून सांगून आलो काय ते की उद्या ग्रामसभा ही सरपंचाने बोलवलं सगळ्या. मग चेअरमननी काशी केली. काय केलं? तिकडे आहे ना, उद्या तिकडे माझ्यात बोकड कापणार आहे. येतंय आणि अख्ख्या गावात सांगितलंय हा. माझी जत्रा आहे, उद्या सगळ्यांनी तिथं जेवायला या, बोकड पण आहे आणि प्यायला दारू पण आहे. अच्छा, म्हणजे ग्रामसभेला येऊ नये म्हणून तिकडच बायपास करायचे सगळेच. आईला काय करावं, या लयच गांड्याचा निघला राव चेअरमन. हा बरोबर उत होतो, हा टायमिंगला उत होतो. हा ना, तस माझ्या डोक्यात एक कल्पना आहे बरं का. काय रे? आपलं अख्खं गाव आहे ना, नर्सबाईचं ऐकतो. ती नवीन आली नर्सबाई? हा, नर्सबाई उठ म्हणली की उठत आहेत, हा. बस म्हणली की बसत आहेत, अरे झोप म्हणली की झोपत आहेत, इंजेक्शन द्यायला. बर.
जर आपण त्याला हाताशी धरलं हा आणि तिने जर लोकांना ग्रामसभेला यायचं आवाहन केलं तर मग ग्रामसभा होऊ शकत. आईला बाई एवढी काना मागून येऊन तिकडे झाली. हा तो आईला मला नव्हतं माहित भाऊ. तुमचं लक्षच कुठं आहे गावात. आईला लयच लोक येत राव आपल्या गावातले. हम्म. हा आईला डायरेक्ट बाईच्या एवढं मागे लागले. हा मग काय करायचं त्या बाईचं? त्या बाईला सांगायचं की तुम्ही आवाहन करा लोकांना की ग्रामसभेला या म्हणून. बाई ऐकन आपली. ऐकन 100%. चेअरमनकडे कोणीच नाही राहायचं, सगळे ग्रामसभेला येते. बर 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 मग कुठे भेटेन ही बाई? आता एक तर हॉस्पिटलला असेल नाही तर घरी असेल. जायचं लगेच. चल. वाचून मृत्यू जरी आला. हो चेअरमन, काय म्हणतो सॅम? उद्याच्या कार्यक्रमाचं काय चाललंय तुमचं? अरे एकदम भारी उद्याच बरं का. मस्त पैकी आता तू एक काम करायचं, तू स्वतः त्या म्हणजे आपल्या अब्दुलकडे जाऊन ते बोकडन तीन घेऊन यायचं बरं. आणि सकाळी सकाळी ते कापून लगेच पुढच्या तयारीला लागायचं. मी तुलाच फोन करणार होतो तर भेटला तर लगेच सांगितलं. बरं मला सांगा, ते बोकाड काय तुम्ही एकटं खाणार आहेत का? अरे गावाला बोलिले, अख्खं गाव नुसतं मळ्यात पिऊन खाऊन पडलं पाहिजे, सगळी व्यवस्था झालेली. आणि गाव येईन. अरे तू आपलं गाव कसं येड आहे तुला माहित नाही. खायची प्यायची सोय असली होती दिल्लीला येईन. अहो चेअरमन, तुम्हाला कोणत्याच कानाला खबर नाही तुमच्या गावात काय शिजत आहे. अरे आपलं उद्या मटण शिजणार आहे तिकडे. मटण शिजन तवा शिजन, पण त्याच्या आधी गावात वेगळंच काहीतरी शिजत काय आहे. काय झालंय? तुमचा कार्यक्रम अख्खा हाणून पाडणार आहे. असं होऊ शकत नाही. होऊ शकतं नाही. असं का? मी काय म्हणतो, ग्रामपंचायतची ग्रामसभा हाणून पाडायसाठी मी मटण आणि तीन ठेवलंय मळ्यात, म्हणजे ग्रामसभेला कोणी येणार नाही. आता माझा कार्यक्रम कोण हाणून पाडीन? तेच तर सांगतोय मी तुम्हाला. काय झालंय? झालंय कसं, सरपंचांनी जे ग्रामसभा ठेवली हो त्या ग्रामसभेला जातीनं आपली नर्सबाई हजर राहणार आहे. बर. नर्सबाई स्वतः घरोघरी जाऊन आमंत्रण देणार आहे, उद्याच्या सभेचं निवेदन देणार आहे सगळ्यांना. नर्सबाईचं ऐकतील लोक? 100% नर्सबाई स्वतः जातीनं हजर असतात. तुम्हाला माहिती आहे, आपल्या गावातले पोरं. म्हणजे नर्सबाईने जर सांगितलं तर आपला काम उधळून सगळी आपली. 100%. अहो मी म्हणतो अख्खं गावापेक्षा मी म्हणतो सगळे बायका पोरांशी बारकाल्या पोरांशी सगळे उपस्थित राहिले त्या ग्रामसभेला. मटण खायला ती येणार नाही. बस तुम्हीच खात आणि मी. आता काय रे, अवघडच झालंय. ते अवघड आहे, काहीतरी करावं लागेल ना. ती नर्सबाई आहे ना, अख्खं गावाला येणं केलेलं आहे तिने. तुम्हाला माहित नाही, सगळं गाव तिथं जातीने हजर राहील नर्सबाई समोर. बरोबर, मी काहीतरी डोकं चालवतो, तू फक्त ते अब्दुलकडे जाऊन ते बोकडाच बघ. हा मी बघत होते बोकडच. ते मसाल्याचं बी सांगितलं का? हा हा हा, काहीतरी करावं लागेल. अयो तुमचं काय काम इकडे सरपंच? काम काय म्हणजे काय गावाच्या बाहेर आहे काय? मी गाव जरी तुमचं असलं तर वार्ड आमचा आहे, इला कामचं आहे. तुम्ही इकडे वार्ड फिरायचं काय नाही. तोडून बिडून नाही घेतला तुम्ही. आम्ही एक महत्वाच्या मोहिमेवर चाललो आहोत. तुम्ही जर मोहिमेवर चालले असले तर आम्ही सुद्धा स्वारीवर चाललो एखाद्या. आमच्या वार्डात तुम्ही पाय ठेवायचं कारणच नाही. कोणत्या राज्यात येत तुम्ही? चला आम्ही जिंकणार मोहिमेत. कोणत्या स्वारीवर चालले? स्वारी म्हणा मिटून टाका. हा. अहो, जिंकणार तर आम्हीच आहे. बघू ना बघू आता. बघू बघू चला, बघू बघू. बाई बाई बाई. बरं झालं बाई जागेवरच भेटले आम्हाला. आम्ही तेच म्हणणार होतो. बरं बाई, तुम्हाला अन्नदानाचं पुण्य घडावं, तुमच्या हातून अनेक लोकांना जेवण देता यावं, यासाठी ऐका, आम्ही गावात जेवण ठेवलं आहे आमच्या मळ्यात आणि तुम्हाला यायचं आहे आमच्यासोबत. आमच्याकडे जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला समाजोपयोगी कार्य करण्याची संधी मिळेल. तुम्हाला समाजसेविका हा किताब मिळेल आणि तुमचा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सत्कार होईल. गंठन सांग पुढचं. पुढं मागं भविष्यात तुम्हाला पद्मश्री बी मिळेल. अहो, पद्मश्री वगैरे देणं यांच्या हातात नाही. पद्मश्रीसाठी नाही, आम्ही भारतरत्नसाठी तुमच्या शिफारस करणार आहोत, डायरेक्ट राष्ट्रपतीला. आहो, आणि आम्ही ना आम्ही गंठन सांग नोबेल देऊ ना. आम्ही नोबेल नोबेल हॉस्पिटलच्या शेजारी घर दे. अहो, नोबेल बिबेल नाही, आम्ही तर तुम्हाला डायरेक्ट अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षच करायच्या तयारी. तर फक्त तुम्ही आमच्या सोबत चला. असं आम्ही तुम्हाला रशियाचा सरपंच करू. हा चांगले. अहो, रशियाचा सरपंच काय घेऊन बसले, तुम्हाला युनोचा अध्यक्ष करून टाकू. 15 देश तुमच्या अंडर. मी काय म्हणतो, ह्या संवाद आहे ना आपला दिवसभर चालेल. बाई तुम्हीच सांगा त्यांच्या सोबत जायचं का आमच्या सोबत आमच्या यायचं? सोबत यायचंय, तुम्ही सांगा. ऐका ना, तुम्ही दोघं पण माझ्या खूप जवळचे आहेत. बर, मग आता कुणाकडे जावं मला पण कळना. पण एक काम करायचं का, काय म्हणता बोला. छापाकाटा करू आपण. आयला ह्या वयात छापाकाटा करायची वेळ आली का चेअरमन? छापाकाटा करायची गरजच काय? मी म्हणतो तुम्ही आमच्या सोबतच चला. नाही आमच्या सोबत आले काय बिघडन? लोक हितवादी कार्य होतील बरं, त्यांच्या करा हातून. करा, छापाकाटा करून टाका. हाय बा लगेच ठोकळा काढून तयार आहे बाई. नाही, ती 5 रुपयाचा कुरकुरा घ्यायचा होता. आपण जाऊ दे आता. करा करा. ए, घरच्या. तू बोल माझ्या वतीने. चांगलं ह्या का काम. वर? अहो, ती
सांगा ना कुणाचं काय नाही वर फेकावं लागतं अगोदर. वर फेकले असते काय छापा बघू बाई जरी तुमच्या संग आल्या चला तरी बघू आम्ही. तुम्ही इथं हरले तिथं बी हरणार. युद्ध जरी आम्ही हरलो असलो तर तहात आम्हीच जिंकणार. काय आला बोलिलंय बाळू भाऊ अय. चेअरमनचा कार्यक्रम श्याम सगळा घोटाळा झाला ना राव. आणि ते तू म्हणला होता आपल्या बाईला ते प्रचाराला आपल्या पार्टीत घ्यावं लागेल. हा मग बाईकडे गेलो तिथं सरपंच बी ना. मग सरपंचानी बाईला त्यांच्या पार्टीकडे बोलावलं आणि मी माझ्या पार्टीकडून बोलावलं. तुम्ही असताना कस काय आपण सरपंच सरपंचाला सुगावा लागला काय झालं मला काही कळलं ना. आणि त्या बाईनी केला टॉस म्हणजे तुम्ही माझ्या दोघं जवळचे मी कोणाकडे येऊ आणि नेमकं टॉस जिंकलंय सरपंच. तुम्ही कधी जिंकता आता ते जाऊ दे पुढचं. अरे आपण युद्धात हारलो तरी नेहमी हात जिंकत असतो. आता काय झालंय बाई गेल्या सरपंचाच्या पार्टीकडून. आता बाईनी जर गावात प्रचार केला तर उद्या आपल्या इकडं शेतात कोणीच येणार नाही जेवायला. आणि इकडं सरपंच ग्रामसभा घेईन आणि ग्रामसभेत मला म्हणजे पानंदराचा होईल. त्यासाठी एक काम करायचं बाईच किडनॅप करायची. चेअरमन हा बाई उचलून आणू का? तशी नाही उचलून आणायची. गोणीत घालायची का गोणीत नाही रिक्षात घालायची. हा. आणि बाळ्या बाई रिक्षात श्याम रिक्षा चालवीन तू बाईला ओढून रिक्षात घालायचं. बाईला ओरडू द्यायचं नाही गावात. अजिबात नाही. तोंड दाबायचं बाईचं मफलर तोंडात मफलर घालतो. हा. आणि बाई आपला वाडा आहे ना जुना गावातला खालचा. तिथं हा तिथं आत ठेव बाईला. ठीक. आणि राखान राहायचं तिथं बाई राहतो. बाई का सुटली मग बघ काळजीच ना करू. चालन चालन जा बरं लवकर. तुम्ही नका टेन्शन पण तेवढं हा काम नामी झालं पाहिजे ना. चल. रिक्षा घेऊन गेलं ना लोकांनी जर बाई बघितली ना आपल्या संग ओळखीचे लोक आपल्याला म्हणते किडनॅप बिडनॅप केली. मग करायचं काय? काय करावं ही गाडी कोणाची हे यार कोणाची गाडी? अडीचशे तलाठी भाऊसाहेबाची गाडी म्हणजे ग्रामसेवकाची? ग्रामसेवकची तलाट्याची? तलाठीची. यार ती जर नेली तर चोरून काही खेळ होईल बरं का? काय करायचं तर भाजीपाला पण संपलाय. एक काम करते मंडईतून भाजीपाला घेऊन येते आणि तिथूनच पिशवी घेते. तसं पण काही काम नाही आहे घरी आता मला. काय करताय? खंडोबाचा खंडा एकच परी शिवबाचे मावळे आम्ही 60 भार. अरे बाया आणि श्याम काय करतोय त्या बाईला आतमध्ये? लावलं कुलूप चांगलं आता पॅक लावलंय आणि इथं राखण राहायचंय. चेअरमननी आपली सगळी खाय प्यायची सोय इथं केलेली. काय विषय आहे का जवळ चेअरमन येत नाही तर इथून हालायचं नाही. असं आहे वय. ते झाडून घेतलं का सगळं. ग्रामसभा आहे तिथं होणार 100% गॅरंटी होणार म्हणजे होणार. टेन्शनच नको घेऊ तू. सरपंच. हा. काय रे फोनवर बोलत आहे ना. ते चेअरमननी लय मोठा डाव केला. काय ती नर्सबाई उचलली आणि तिथं वाड्यात नेऊन कोंडली आणि बाळून ते श्याम तो बाहेर पहारा देतो. बाळे आमचा बाळे हा कस त्यांच्या पार्टीत कस काय गेला तो. आता मटण दारू आहे ना. अरे 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 मी दिलास 1 किलो घेऊन राव त्याला. बाई गायब झाली. बाई गायब केली तिने वाड्यात लपवली आणि बाहेरून कुलूप लावून दोघं पहारा देते. अरे मग आपली ग्रामसभा कशी होणार. मग हो ना मग तू काय करशील. ते वाड्याला आहे ना मागून भगदाडी. हा. मागे कुत्री आली ती तिचे पिल्ल बघायला गेलतो. मी त्या भागदाडातून जातो आणि ते बाईला बाहेर काढतो. होईन का तुझ्याच्याने. 100% होणार. तुम्ही पुढची तयारी करा. काय घंट्या तू अजून लहानपणच गेलं नाही. कुत्रीचे पिल्ल बघायला जातो तू. जा पटक्यास. हळूसा. हा चला. काकू अहो उद्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आहे. उद्या सकाळी 10 वाजता नक्की या बर का. कमले नमस्कार. नमस्कार नमस्कार बोला. उद्या ग्रामपंचायत मध्ये यायचंय बर का ग्रामसभेला. बर नक्की 10 वाजता यायचंय. बर बर येऊ नक्की येऊ काही अडचण नाही. आपल्याला काही काम नाही काही नाही. 10 वाजता 100% आम्ही हजर राहू. काम जरी आलं तरी हातातलं सगळे काम टाकून 10 वाजता ग्रामसभेत हजर राहू. हा
येऊ का? येस येस येस. कमले नर्स बाई इकडे प्रचार करू राहिल्या, ते बी आपल्या नेत्याच्या विरोधात जो काही पाण्याचा विषय आहे आणि ते वाटेचा विषय त्याच्यावर. असं आहे काय चेअरमन? अरे का रे कमलेश, हो ते नर्स बाई कार्यक्रम लावला त्यांचा 2 दिवस गावाला सापडत नसते ते आता. गावाला सापडत नसतात. नाही अहो त्या 5 मिनिटापूर्वी भेटल्या, आत्ता पळत पळत तुमच्याकडे आलोय. काय बोलतो? उद्या नमस्कार, उद्या नमस्कार, उद्या नमस्कार. म्हणजे प्रचार चालू केला त्यांनी. मग अशा 4 ठिकाणी जातात, पहिले नमस्कार म्हणतात आणि मग म्हणतात उद्या ग्रामसेवेला यायचं, उद्या 11 वाजता यायचं, कोणाला 10 वाजता सांगतात, 10:30 वाजता सांगतात, पण नक्की यायचं म्हणतात. 10, 10:30, 11 या 3 टायमिंगच्या पुढे टायमिंग नाही सांगत. मला पण आले, मी पण म्हणलं नमस्कार, ओके बरोबर म्हटलं, हातातले काम सोडून येतो. बरोबर थांब, आता मी बाळ्याचा आणि त्यांचा बेत बघतो. नक्की तुला दिसऱ्यांचे मी आता पळत तुमच्याकडेच आलो पहिले. तू आता थांब. आपल्या नेत्याच्या विरोधात प्रचार करू राहिल्या बाई. म्हणून चेअरमन काय इकडे फिरता ना, मग काय गावाचं मकर राखून ठेवलंय. आले 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 चेअरमन आले. या काय चेअरमन, सोय करतो म्हणले आणि काहीच नाही राव इथं, खायला नाही प्यायला नाही. इथं आम्हाला राखण ठेवले भालदार चोपदार वाली. काम झालं का? मग काम ना, आम्ही काम झालंय अहो, काय बाई सांगावं आत तुम्हाला. सुरक्षित आहे, कुलपाच्या आत. आणि आम्ही दोघं राखण. हल्लो सुद्धा नाही तिथून. लय भारी काम केलं तू. मग आणि मग तुम्ही सांगायचं ना, आम्ही करायचं नाही. मग तुम्हाला आता लय मोठा इनाम द्यावा लागेल. कशाला इनाम नका देऊ. मग? एक काम करा, 1-2 क्वार्टर द्या आणि मस्त जेवण. तुम्हाला क्वार्टर काय, आता अख्खा खांबाच आणलाय मी. अरे वा, इतकं नको. मग काय करायचं खांब्याचं? अरे नालायकांनो, ती बाई तिकडं प्रचार करीत हिंड ती. तिथं अख्खा गावात प्रचार चालू नाही आहे. हो, हे बघा कुलूप एवढं बघा, मोठं. आत बघा बाई, बघ डोकून बाळ्या, बघ आत? बाई दिसते का कुठं? अयो हा? अय. एवढं अरे, तुमच्यावर बाई नाही खर्च केला, अयो. खर्च केलाय. चेअरमन थांब, थांब. चला चला, ती बाई कुठे बघा पहिली पहिली. म्हणजे आणि आत तिकडं नाही काय? प्रचार चाललाय, तिकडे ती गेले पळा. इरसाल सारे झाले इथे गोळा, कॉम धाम नको या चट्टा वर डोळा.